सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाबाहेर जमा झालेल्या रुग्णांचे त्यांच्या वाटेकडे डोळे लागलेले असतात। तेवढ्यात एका पांढऱ्या अँबॅसिडरचं रुग्णालयाच्या आवारात आगमन होतं। मौलाली सय्यद गाडीतून उतरतात आणि थेट अडल्या नडल्या रुग्णांच्या मदतीला धावतात। एव्हाना रुग्ण त्यांची वाट का पाहतात याचं उत्तर आपल्याला मिळतंच। गेल्या 14 वर्षांपासून मौलाली यांची ही रुग्णसेवा अखंडपणे सुरू आहे। याच सेवेमुळे त्यांची ओळख बाबा मिस्त्री अशी बनली आहे। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अशी आहे की जेवढं या रुग्णांना आपण सेवा देतील तेवढं मनाला समाधान वाटत आहे। मी आता स्थायी समिती चेअरमन आहे। या आधी मी 97 पासून नगरसेवक म्हणून काम करतो। मला समाधान नाहीये, परंतु ह्या हॉस्पिटलमध्ये मी काम करतो त्याला मला फार समाधान आहे। एका पेशंटच्या डोक्यावर मी हात फिरवलो, काय रे बाबा तुझी काय अडचण म्हणले की तो बिचारा खुश होतोय आणि मला सुद्धा एवढं समाधान वाटतंय की मला गेल्या घरी जेवण सुद्धा जात आहे। रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची विचारपूस असो किंवा शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत उभी करणं, रुग्णदेह परगावी पाठवताना वाहन उपलब्ध करून देणं किंवा प्रसंगी रुग्णांच्या नातेवाईकांच्या खाण्या आणि राहण्याची सुद्धा सोय करणं, बाबा मिस्त्री यांचं हे रुग्णसेवेचं व्रत निस्वार्थीपणे सुरू आहे। या ठिकाणी हायवे असल्यामुळे जास्त ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त येतं। मग ऍक्सिडेंटमध्ये पेशंट आल्यानंतर अशी परिस्थिती असते की त्यांना कोणी नातेवाईक त्यांच्याकडे नसतंय, पण त्यावेळी त्यांना आमच्या तर्फे मी त्यांना मदत करतो। डॉक्टरांना मी विचारून काय लागतं, आता अचानक असं होतंय ऍक्सिडेंट झाला की त्या पेशंटला अर्जंटली त्याची ऑपरेशन करायला म्हणजे शस्त्रक्रिया करायचं असतंय, त्या शस्त्रक्रियेला ते साहित्य नसतंय। मग ताबडतोब आम्ही साहित्य बाहेरून आणून त्यांना देतो आणि त्याला पेशंटला बरं करतो। बाबा मिस्त्री आणि रुग्णालय हे समीकरणच बनलंय। रुग्ण आणि त्यांच्यामध्ये एवढी आत्मीयता निर्माण झाली की त्यांच्या विश्वासावरतीच कित्येक रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होतात। या ध्येयवादाचा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना अभिमान वाटतो। मला म्हणजे चांगलं वाटतंय। म्हणजे कसं माहितीये का, कुठलेही पेशंट जर त्यांनी असं म्हणजे त्यांच्या महागा इतकी माणसं लागतात पण त्यांनी ती काम करूनच दाखवतात। ट्रीटमेंट चांगला आहे, इथंच तुम्ही राहू शकता, आम्ही प्रयत्न करतो, आम्ही तुमच्या पेशंटला चांगलं करून ह्या दवाखान्यातून पाठवतो असं म्हणजे त्यांनी आधार देतात आणि करून पण दाखवतात बाबा मिस्त्री। सिव्हिलमध्ये येणारा जो रुग्ण असतो किंवा त्याचे नातेवाईक असतात त्यांना रोगाविषयी एक प्रकारची भीती असते मनामध्ये। बऱ्याच वेळा मग रोग्यांना त्यांच्या भाषेत समजून द्यायचं काम कोण करत असेल तर बाबा मिस्त्री करतात। अनास्थानिक व्यवस्थेमुळे शासकीय रुग्णालयाची जनमानसातली प्रतिमा फारशी चांगली नाही। मात्र बाबा मिस्त्री हे आपल्या रुग्णसेवेमुळे सर्वसामान्यांच्या मनात शासकीय रुग्णालयाची विश्वासार्हता रुजवण्यात यशस्वी झाले आहेत। शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर।